नमस्कार. आज आपण कुरकुरीत असा एक स्नॅक्सचा प्रकार पाहणार आहोत. तर यासाठी आपल्याला अगदी कमी साहित्य लागणार आहे आणि हे संबंध साहित्य जे आहे ते घरीच आपल्या उपलब्ध असते. तर हे तांदळाचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे आणि पाव वाटी मी बेसन घेतलेलं आहे. हे दोन्ही पीठ आपण चाळून घेणार आहोत. आणि त्यानंतर एका बाजूला कढईमध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलेले आहे. अर्धा कप पाणी आहे आणि 1 चमचा आपण त्यामध्ये तूप घालून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा मिरी पावडर आपण त्यामध्ये घालून घेतलेली आहे. आणि हे पाणी गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये हे पीठ टाकून घेणार आहोत आणि छान त्याला एकजीव असं करून घेणार आहोत. छान त्याला मिक्स करायचं आहे आणि वरून अजिबात पाणी वापरायचं नाही आहे. जरी आपल्याला हे कोरडं वाटत असलं तरी आपण त्याला दाबून एकत्र करायचं आहे आणि त्यावर आपण झाकून ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनटासाठी आपण त्याला वाफ आणून घ्यायची आहे. तर अगदी अतिशय साधी सोपी अशी माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे जे नवीन व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर अशा पद्धतीने आपण छान असं याला कालून घेतलेलं आहे. आता बऱ्यापैकी तुम्हाला त्यात मॉइश्चर दिसत असेल. तर आपण आता झाकण ठेवून देणार आहोत आणि 5-10 मिनटानंतर वाफ आल्यानंतर आपण हे आता खाली काढून घेणार आहोत. तर एका पॉटमध्ये आपण हे काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हाताच्या साहाय्याने त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. परंतु ते अतिशय गरम असल्यामुळे ते आपण एका प्लेटमध्ये काढलेलं आहे आणि अगदी थोडासा थंड पाण्याचा हात घेऊन म्हणजे थंड पाणी जे आहे ते हाताला लावून आपण त्याच्या साहाय्याने हा गोळा तयार करून घेणार आहोत. असा छान पद्धतीने याचा गोळा तयार होतो आणि अतिशय झटपट अशी तयार होणारी ही रेसिपी आहे. आणि तुम्ही पहा इथं मी पुदिना घातलेला आहे, कोथिंबीर घातलेली आहे. तर आपल्याला जे आवडत असेल त्यानुसार आपण यामध्ये साहित्य घालू शकतो आणि चवीमध्ये वेगवेगळे प्रकार आपण यामध्ये करू शकतो. तर अगदी शेवटी मी थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि त्या तुपाच्या साहाय्याने आपण त्याचा छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे. आणि आता एक छोटासा गोळा त्यातला घेतलेला आहे आणि बाकीचा जो गोळा आहे तर तो आपण झाकून ठेवलेला आहे. आणि आता हा व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे की कसं केलेलं आहे. तर मी पुन्हा तुम्हाला हे दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने अगदी आपण वडे जसे करतो तसं फार जाड नाही किंवा फार पातळ नाही. तर असा हा गोलाकार मी तयार करून घेतलेला आहे. अगदी हातावरच केलेला आहे. पोळपाट लाटणं कशाचाच मी उपयोग केलेला नाही आहे. आणि कैचीच्या साहाय्याने आपण व्हिडिओत पाहत आहात त्याप्रमाणे अगदी लांब असे बारीक असे जे आहे लांब तुकडे याचे करून घ्यायचे आहे. लांबीला जास्त आहे पण रुंदीला एकदम कमी करायची आहे. म्हणजे थोडं जाड जरी असलं तरी पातळ अशी त्याची शंकरपाळ्यासारखे पातळ असे ते तयार होतात आणि अतिशय कुरकुरीत आणि अतिशय खमंग आणि चविष्ट हे तयार होणार आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे कापून घेतलेलं आहे. पाहू शकतात की कसे लांब आणि थोडेसे जाडसर असे हे तुकडे झालेले आहेत. आता हा दुसरा जो गोळा आहे तो सुद्धा आपण हातावर असा तयार करत आहोत आणि छान त्याला दाबून घ्यायचं आहे. सगळीकडून शक्यतोवर सारखं करायचं आहे आणि अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे. असेच संपूर्ण गोळ्याची आपण आता तयार करून घेणार आहोत. आणि एका बाजूला आपण कढई ठेवलेली आहे आणि आता पाहिलं आहे की तेल छान गरम आहे. तर सुरुवातीला तेल त्याला गरमच पाहिजे आणि थोडंसं हलवत त्याला छान क्रिस्पी असं आपल्याला तळून घ्यायचं आहे. व्हिडिओत तुम्ही आवाज ऐकू शकता की अगदी खडखड असा आवाज हा झालेला आहे. अतिशय कुरकुरीत आणि खमंग असे हे आपले लांब शंकरपाळे म्हणूया किंवा तांदळाचे जे स्नॅक्स आहे तर तो तयार झालेला आहे. चवीला पण अतिशय उत्तम आहे. लहान मुलांना मोठ्यांनासुद्धा येता जाता काहीतरी आपल्याला तोंडात टाकायला हवंच असतं. तर त्यासाठी आपण हे असे तयार करून घेऊ शकतात. मी 1 वाटीचे केले आहे, तुम्ही जास्तसुद्धा करू शकता.
आणि याला पुन्हा आपण वरून मिरेपूड आणि जे मीठ आहे तर ते एकत्र करून घेणार आहोत आणि छान त्याला वरून ते गरम असतानाच आपल्याला ते त्याच्यावर टाकून कालवून घ्यायचं आहे. आणि अगदी शेवटपर्यंत कुरकुरीत असे हे राहतात आणि आपण तूपही त्यामध्ये घातलेलं आहे, त्यामुळे खमंग आणि कुरकुरीतसुद्धा ते तयार झालेलं आहे. क्रिस्पी असे आपण तांदळाचा स्नॅक्स किंवा शंकरपाळे, लांब शंकरपाळे आपण याला म्हणू शकतो. तर छानपैकी आपण एका डब्यामध्ये असं ते भरून ठेवलेलं आहे. ॲपलच्या आकाराचा माझ्याकडे हा पितळचा डबा आहे, तर त्यामध्ये आपण हे ठेवणार आहोत. अगदी कुरुम कुरुम असा हा आवाज आलेला आहे आणि छान कटकन असा तो तुटलेला आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि आपण यापुढेही चटपटीत असे चाटचे प्रकार घेऊन येणार आहोत, तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा.